नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर 1। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 फेब्रुवारीमधील प्रश्नपत्रिका पेपर 1 मधील 7 ते 25 प्रश्न समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण 7वा प्रश्न वाचूया। खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत? दारामागे कोण लपलंय? त्यांना मी पाहिलं बरं का। या प्रश्नामध्ये पर्याय आहे 3, 4, 2, 5। याचं उत्तर आहे, आपण उत्तर शोधूया। पहिल्या वाक्यामध्ये कोण हे एक सर्वनाम आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांना, मी अशी 2 सर्वनाम आहेत, म्हणून एकूण सर्वनामे आहेत 3। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 8वा, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते। या वाक्यामध्ये पतंगांनी शब्द असला तरी मूळ शब्द हा पतंग आहे, त्यामुळे लिंग ओळखताना तो, ती, ते हे जोडल्यानंतर तो पतंग। पहिला पर्याय नपुंसकलिंग, दुसरा आहे उभयलिंग, तिसरा पुल्लिंग, चौथा स्त्रीलिंग। या ठिकाणी पतंगांनी शब्द असला तरी मूळ शब्द हा पतंग आहे, म्हणून तो पतंग अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुल्लिंग। खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा। प्रश्न 9वा, खेळणी तयार करताना बुरडा घरच्या कावट्या आणाव्या लागायच्या। पर्याय 1 वर्तमान काळ, पर्याय 2 साधा काळ, पर्याय 3 भूतकाळ, पर्याय 4 भविष्यकाळ। या ठिकाणी आपण जर वाक्यातील शेवटचे 2 शब्द पाहिले तर आणाव्या लागायच्या, म्हणजे ही घटना भूतकाळात झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर। यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे जातोय। अशा प्रकारे 7 ते 9 प्रश्न सोडून झाले आहेत। 10वा प्रश्न वाचूया। पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। पहिला दुर्घटना, दुसरा मैत्रिणी, तिसरा उत्तुंग, चौथा आहे सूरपारंबी। चारही शब्द जर आपण बारकाईने पाहिले तर याच्यामध्ये 2 नंबरच्या शब्दामध्ये मैत्रिणी या शब्दाला त्रला दुसरी वेलांटी आहे, त्याला दीर्घ वेलांटी असे आपण म्हणतो, त्याऐवजी त्री या शब्दाला ह्रस्व वेलांटी पाहिजे होती, म्हणून तो शब्द अशुद्ध आहे। बाकीचे सर्व शब्द शुद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी कोणती? या ठिकाणी अयोग्य या शब्दाकडे आपण लक्ष द्यायचं आहे। चादर चादरी, झालर झालरी, किनार किनारी, वानर वानरी। एक अनेक हे शब्द जर आपण जोडले तर पर्याय क्रमांक 4 एक वानर अनेक वानरी हा शब्द या ठिकाणी अयोग्य जोडी आहे। बाकी चादर चादरी, झालर झालरी, किनार किनारी ह्या एकवचन आणि अनेकवचनाच्या जोड्या बरोबर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे ची पाय लटपट कापले, पोटात वाकबूक झाले, बोबडी वळली, तोंड पांढरे पडले। आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनची मोहनचे पाय लटपट कापले, हे पण योग्य अर्थपूर्ण वाक्य होते। मोहनच्या पोटात वाकबूक झाले, हे पण वाक्य बरोबर होते। मोहनची बोबडी वळली, हे सुद्धा अर्थपूर्ण वाक्य होते। आणि मोहनचे तोंड पांढरे पडले, हे सुद्धा योग्य पर्याय होतोय, म्हणून चारही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत। प्रश्न 13वा, खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा। अर्थ आहे
शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. पर्याय 1 गाढवाला गुळाची चव काय? कोल्ह्याला द्राक्ष आंबट, कोल्हा काकडीला राजी, आडला हरी गाढवाचे पाय धरी. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. यामध्ये पर्याय 3 कोल्हा काकडीला राजी हे उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14. आपल्याला 14 ते 16 हा संवादावर आधारित आहे. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला प्रश्न ओझरते वाचून घ्यायचे, पर्याय पण वाचून घ्यायचे. त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि संवाद वाचताना आपल्याला डायरेक्ट उत्तराच्या दृष्टीने विचार करता येईल. म्हणून सुरुवातीला आपण प्रश्न वाचूया. प्रश्न 14वा. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? 8, 4, 5, 6. प्रश्न 15वा. वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? संध्याकाळ, रात्र, सकाळ, दुपार. प्रश्न 16वा. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? मित्र जाऊ देत नव्हते म्हणून, त्याची मॅच होती म्हणून, मामाचा वाढदिवस होता म्हणून, ताईचा राग आला होता म्हणून. यानंतर आपण संवाद बारकाईने वाचूया. सूरज, तिकडे बघ कोण आलंय. येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. अरे तुझी ताई आली आहे. मला वाटते तुला शोधत आहे ती. हे अक्षय, सूरज दिसला का तुला? ताई, तो तिकडे कोर्टवर यशसोबत खेळतोय. त्याला आज आईसोबत मामाकडे जायचं आहे. पण ताई, उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना. उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी आजोबा पण आजच गावाहून आलेत. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आईसोबत. ताई, तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबली आहे. आता अंधार पण पडेल. मला सराव करायचा आहे. मॅच नाही का उद्या? नुसता खेळतच असतो रे. अभ्यासाला जराही वेळ देत नाहीस. पण ताई, खेळणंही तितकं आवश्यक आहे ना. ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. अशा प्रकारे आपण संवाद लक्षपूर्वक वाचलेला आहे. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? तर या ठिकाणी आपण जर सर्व जे व्यक्ती आहेत त्या मोजल्या, संवादातील सर्व व्यक्ती आपण मोजल्या तर आपल्याला त्या व्यक्ती 8 भरता आहेत. आपण त्या मोजूया. सूरज, अक्षय, ताई, आई, यश, मामा, आजी, आजोबा अशा एकूण 8 व्यक्तींचा उल्लेख आला आहे. आपल्याला जर प्रश्न विचारला असता या संवादात किती जणांनी सहभाग घेतला, तर त्यावेळेस उत्तर मात्र वेगळं आलं असतं. पण आपल्याला प्रश्न दिला आहे वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे. पहिला पर्याय 8, दुसरा 4, तिसरा 5, चौथा 6. म्हणून पर्याय 1, 8 हे. प्रश्न 15वा. वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? यामध्ये पर्याय आहे. पहिला संध्याकाळ, दुसरा रात्र, तिसरा सकाळ, चौथा दुपार. आपण जर संवाद व्यवस्थित वाचला तर त्या ठिकाणी एक वाक्य आहे, आता लगेचच अंधार पडेल. म्हणजे ही संवादाची वेळ आहे ती संध्याकाळची आहे. प्रश्न 16वा. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? पर्याय 1 मित्र जाऊन देत नव्हते म्हणून, पर्याय 2 त्याची मॅच होती म्हणून, पर्याय 3 मामाचा वाढदिवस होता म्हणून, पर्याय 4 ताईचा राग आला होता म्हणून. यामध्ये पर्याय क्रमांक 2 त्याची मॅच होती म्हणून त्याला मामाकडे जायचे नव्हते. अशा प्रकारे संवादावरील 14 ते 16 प्रश्नांचं मार्गदर्शन आपण समजून घेतलेलं आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. खाली दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायातून निवडा. एक वाक्य दिलेलं आहे, अचानक इतक्यात जयेश ओरडला, ए साप तो बघ. याचे 5 भाग केलेले आहे. अ भाग, ब भाग, क भाग, ड भाग, ई भाग. तर यामध्ये आपण जर वाक्य वाचन केलं आणि अर्थपूर्ण जर समजून घेतलं तर अचानक आणि इतक्यात हे दोन्ही शब्द एकत्र किंवा एकाच जागेवर लगत येत नाही. म्हणून अचूक वाक्य आहे, अचानक
जयेश ओरडला, ए साप तो बघ. म्हणून चुकीचा असलेला भाग ब भाग आहे. पर्याय 1 ई, पर्याय 2 ड, पर्याय 3 क आणि पर्याय 4 ब. यातील अचूक उत्तर आहे पर्याय 4 ब. प्रश्न 18वा. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. पर्याय 1 वात्सल्य प्रेम बरोबर जोडी, पर्याय 3 परवा फिकीर बरोबर जोडी, पर्याय 4 सदावर्त अन्नछत्र बरोबर जोडी. पण पर्याय 2 झिम्मड रिमझिम, झिम्मड आणि रिमझिम हे अयोग्य जोडी आहे, समानार्थी शब्द नाहीत. म्हणून 18 प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न 19वा. खालील शब्दकोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे टाकावीत. पर्याय 1 ग ज च, पर्याय 2 म ज च, पर्याय 3 ग ज का, पर्याय 4 क का का. यातील आपण जर सर्व अक्षरं पाहिली तर पहिला गहन, पर्याय क्रमांक 3 मधील ग शब्द आपण टाकला तर गहन शब्द तयार होतोय. आणि 2 नंबरचा जो अक्षर आहे, ज अक्षर टाकले की नजर शब्द तयार होतोय. आणि तिसरा पर्यायातील शेवटचं अक्षर का जर टाकलं तर रकाना हा शब्द अर्थपूर्ण तयार होतोय. म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न 20वा. आपल्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंबटिंबच जणू. कुंभकर्ण, भाट, वामन मूर्ती आणि नारद. तर कमी उंचीचा म्हणजे वामन, वामनाचं रूप छोटं होतं म्हणून पर्याय क्रमांक 3 वामन मूर्ती. प्रश्न 21वा. उपकाराखालील दबलेला या शब्दसमूहातील अचूक शब्द पर्यायातून ओळखा. कृतज्ञ, अपकार, पोरका आणि मिंदा. एखाद्याने आपल्याला मदत केली असेल तर सतत त्याच्या उपकाराची जाणीव करून देणे याला मिंदा हा शब्द आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय 4 मिंदा. प्रश्न 22वा. पुढीलपैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा. 1 पिकत घातलेल्या आंब्याची राई, केळीचा घोस, काजूची गाथण, लाकडाची मोळी. तर याच्यामध्ये केळीचा घोस हा पर्याय बरोबर आहे. काजूंची गाथण हा पण पर्याय बरोबर आहे. लाकडांची मोळी हा पण पर्याय बरोबर आहे. पिकत घातलेल्या आंब्याची अडी असते त्याला राई हा शब्द आपण म्हणत नाही. म्हणून अयोग्य समूहदर्शक शब्द आहे पर्याय क्रमांक 1 पिकत घातलेल्या आंब्याची राई. प्रश्न 23वा. पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता. या ठिकाणी बाराखडीप्रमाणे किंवा स्वराप्रमाणे वर्णानुक्रमाने शब्दकोशाप्रमाणे शब्द आपण जर लावले तर सुरुवातीला आपण शब्द वाचूया. विश्व, विषय, विजार, विचार आणि विसंवाद. तर या शब्दामध्ये सुरुवातीला ज हे अक्षर येत आहे, नंतर च हे अक्षर येत आहे, नंतर विश्व, नंतर विषय आणि सर्वात शेवटी विसंवाद. वर्णमालेनुसार पहिला शब्द आहे विचार, हा 1 नंबरला येईल. आणि त्यानंतरचा शब्द आहे विजार, हा 2 नंबरला येईल. यानंतरचं शब्द येईल विश्व, विषय आणि विसंवाद. उजवीकडून जो दुसरा शब्द येईल तो आहे विषय. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. यश अपयश ही बरोबर जोडी आहे. सतेज निस्तेज ही पण बरोबर जोडी आहे. काळजी चिंता ही जोडी मात्र चुकीची आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य ही विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 काळजी चिंता. प्रश्न 25वा.
पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा. पर्याय 1 कापणी सरोजिनी बाबर, वासरू बालकवी, रानवेडी तुकाराम धांडे, सुगी बहिणाबाई चौधरी. या चारही कवितांचे कविता व कवी जर आपण पाहिले तर पर्याय क्रमांक 3 रानवेडी तुकाराम धांडे ही कविता इयत्ता 3रीला आहे आणि ती अचूक जोडी आहे. बाकी सर्व पर्याय चुकीचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3.